सुप्रभात. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रहो, बरेचसे पालक माझ्यासोबत चर्चा करतात आणि मला विचारत आहेत की सर, मुलाचं नाव शाळेत टाकायचं आहे किंवा त्याला शाळेत प्रवेश द्यायचा आहे, तर त्याला कुठल्या माध्यमामध्ये मी प्रवेश घेऊ, म्हणजे इंग्लिश घेऊ की मराठी घेऊ की सेमी घेऊ. आता माझ्या ॲडवाईसनंतर बरेच काही जे मराठी माध्यमचे शिक्षक असतील ते माझ्या विरोधात कमेंट्स करतील, पण माझा एक साधा सरळ राह असतो की ज्या पालकांना पॉसिबल आहे, ज्या पालकांना फीस भरणं शक्य होते थोडीफार, त्यांनी बेस्ट ऑप्शन हा इंग्लिशच निवडावा आणि ज्यांना नाही होत त्यांनीही आपल्या मुलाचा बेसिक कंप्लीट होईपर्यंत इंग्लिश माध्यम निवडावं. कारण इंग्लिश ही आज काळाची गरज झालेली आहे. जे घरात असतात ते सुद्धा अर्धे शब्द इंग्लिशमध्ये बोलतात, फक्त त्यांच्या लक्षात येत नाही की आपण इंग्लिश बोलायला लागलो. मग एवढी काळाची गरज जर इंग्लिश आहे तर काय हरकत इंग्लिश मिडियमला ॲडमिशन करायला. बरं, सर्वच पालकांना शक्य होणार नाही ते, कारण इंग्लिश मिडियम म्हणलं म्हणजे थोडी फीस जास्त येते. मग असे काही पालक आहेत ज्यांना ॲडजस्ट होत नाही, त्यांच्यासाठी मराठी माध्यम आहेच. पण ज्या पालकांना पॉसिबल होतंय, फी स्ट्रक्चर पॉसिबल होतं, त्यांनी 100% इंग्लिश मिडियमलाच प्रयत्न करावा. तो याच्यासाठी की इंग्रजी माध्यमात गेल्याच्या नंतर त्या मुलाचा बेस जो आहे तो परिपक्व होतो. बेसिकली त्याला इंग्लिशमध्ये आवड निर्माण होते आणि एकदा का आवड निर्माण झाली तर त्याला इंग्लिश अवघड जात नाही. आमचं होतंय असंच. बघा तुम्ही 10वीपर्यंत सर्व विषय मराठीत असताना सुद्धा एकच विषय इंग्लिश असतो तरीही मुलगा त्याच्यात नापास होतो. कारण का? त्याला आवड मराठी विषयात झालेली असते. मराठी वाचन, मराठी लेखन, मराठी अंडरस्टँडिंग, म्हणून इंग्लिश विषयात तो नापास होतो. मग बेसिकली जर त्याला इंग्लिशची आवड निर्माण झाली तर त्याला कधीही हार मानण्याची गरज पडणार नाही. दुसरा विषय असा इंग्लिशचा की बरेच पालक म्हणतात सर आता तर ठीक आहे, सुरुवातीला खर्च कमी असतो, आमच्याकडनं होईल, पण फ्युचरमध्ये तो खर्च आम्हाला झापेल का? मग त्यावेळेस परत आम्हाला मराठी माध्यमाला यावं लागेल. मग अशा वेळेस आम्ही काय करायचं? मग त्यापेक्षा बेटर आहे की आम्ही आतापासून मराठी माध्यमाला त्याला प्रवेश देतो. अशाही पालकासाठी माझं म्हणणं आहे, जेव्हा आपण एखादं झाड लावतो त्याची काळजी ही आपण फक्त त्याच्या जे रूट्स आहेत, मूळ जे आहेत ते परिपक्व होईपर्यंतच आपण त्याची काळजी घेतो जास्त. त्याला खत, पाणी, साईडला कंपाऊंड्स आहे नाही. एकदा का त्याने मूळ पक्क झालं की त्याला उन्हाळ्यात सुद्धा आपण पाणी घालत नाही. का? कारण त्यावेळेस ते परिपक्व होतं, त्याची गरज पडत नाही. मग जर तुमचा मुलगा 5वी 7वीपर्यंत शिकल्याच्या नंतर जर तो इंग्लिशमध्ये वाचायला लागला, बोलायला लागला, शिकायला लागला, अंडरस्टँडिंग करायला लागला, जर त्याला इंग्लिश चांगल्या पद्धतीने समजायला लागलं, यू कॅन ट्रान्सलेट. तुम्ही बदलू शकता ॲडमिशन. तुम्हाला असं वाटलं की आता माझा मुलगा परिपक्व झालेला आहे, त्याला काही प्रॉब्लेमच नाही आहे, आणि त्यावेळेस तुमचा जर खर्च वाढलेला आहे 10वी 12वीचा, तो तुम्हाला तर समजा ॲडजस्ट होत नाही, तर तुम्ही येऊ शकता सेमी माध्यमाला, काय अडचण. पण जर तुम्ही सुरुवातीपासून त्याला मराठी माध्यमालाच ठेवलं आणि नंतर म्हटलात की नाही आता मला इंग्लिश जमत नाही, मग मी इंग्लिशचं ट्युशन लावतो, माझं स्पोकन लावतो, बरेच काय करता. पण सुरुवातीपासून जर त्याला जास्तीत जास्त विषय जर इंग्लिशचे असतील, त्याला इंग्लिशबद्दल आवड निर्माण होईल. म्हणून इंग्रजी माध्यमाला बेसिक जे आहे ते इंग्रजी माध्यमात करावं असं मला वाटतं आणि मी तीच राय देतो. आता काही पालक असे भेटतात की सर आम्हाला घरी इंग्लिश येत नाही, मग त्या मुलाचा इंग्लिश घेऊन उपयोग काय? त्यांच्यासाठी माझी एक सूचना आहे, तुम्हाला जरी इंग्लिश येत नसेल ना तरी आपलं एकच कर्तव्य असावं की तो आल्याच्या नंतर त्याला फक्त अभ्यासाला बसवायचं. तो किती चुकतोय, किती बरोबर येतोय, दॅट इज द अनदर पार्ट. त्याला जर काही नाही कळलं तर टीचर आहेत, तो टीचरला नक्कीच विचारा. पण जर समजा आपल्याला घरी येत नाही आहे म्हणून त्याला बी शिकवायचं नाही, तर सगळ्यात मोठी चूक तुम्ही करताय.
म्हणजे माझ्या आज्याने शेती केली, मी शेती केली, तर माझ्या मुलाने शेतीच करावं. माझे आजोबा बिगारी काम करते, मी बिगारी काम करत असेल तर माझ्या मुलांनीही बिगारी कामच करावं, असं का नाही. ते कुठेतरी चेंज व्हायला पाहिजे. जरुरी नाही ना की मला येत नाही म्हणजे माझ्या मुलाला आलंच नाही पाहिजे. तुम्ही म्हणाल सर आमचे ते इमोशन तसे नाहीत, पण तसंच झालंय ना की सर आम्हाला येत नाही, मग त्याला इंग्लिशमध्ये टाकून काय करू? त्याला इंग्लिशमध्ये प्रवेश देऊन आम्ही काय करायचं? आम्हाला तर येत नाही. तुम्हाला जर येत नसेल तर ते चांगलं काम आहे म्हणून, जे तुम्हाला जमत नाही ते त्याला जमवा, त्याला जमू द्या, पण ते चांगलं काम आहे म्हणून. तुम्ही म्हणाल सर जे वडिलाला जमलं नाही ते मुलाला करायला लावायचं, म्हणजे एखाद्याचा वडील जर निर्वसनीय असेल तर त्याने निर्वसनीय, तर असा माझा बिलकुल मत नाही. चांगली गोष्ट आहे जी तुम्हाला त्याच्याकडनं झाली नाही ती त्याच्याकडनं करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. याबद्दल अजून काही सविस्तर चर्चेसाठी आपण बोलूया दुसऱ्या पार्टमध्ये. तोपर्यंत जय हिंद.